सबका मालिक एक है. ओम साईराम. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे, जे संत साईबाबांच्या समाधीसाठी ओळखले जाते. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन व माहिती सांगणार आहे. हा आहे दर्शनासाठी जाण्याचा मार्ग. आता दर्शनासाठी जात आहे. मंदिराच्या बाहेर चप्पल स्टँड व मोबाईल स्टँड आहे, कारण मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी आहे. ही ज्येष्ठ नागरिकांची दर्शन घेण्याची रांग आहे. आधार कार्ड दाखवून त्यांना आत प्रवेश मिळतो. साईबाबांची समाधी पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधली आहे. हा साईबाबांचा प्रसाद आहे. मंदिर परिसरात पूजा साहित्यांची दुकाने आहेत, पण फुलांशिवाय पूजेची एकही गोष्ट आत घेतली जात नाही, याची भाविकांनी नोंद घ्यावी. द्वारकामाई समाधी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला आहे. गुरुवार असल्यामुळे दर्शनासाठी खूप गर्दी होती. आता साईबाबांची आरती सुरू होत आहे. साईबाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा मंत्र दिला. द्वारकामाई शेजारीच दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर भव्य अशी हनुमानाची मूर्ती दिसते. आता दर्शन घेत आहे. द्वारकामाईमध्ये साईबाबांनी पेटवलेली धुनी आजही पेटत आहे व हीच विभूती सर्व भक्तांना दिली जाते. असे म्हणतात, साईंची इच्छा असल्याशिवाय शिर्डीत येणे शक्य होत नाही. पण मी खूप भाग्यशाली आहे की मला साईबाबांचे दर्शन घडले. श्री चावडीमध्ये जाऊन दर्शन घेत आहे.
शिर्डीमध्ये भक्तगण साईबाबांची पालखी आणतात. शिर्डी येथे आम्ही बुधवारी रात्री आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यामुळे साई भक्त निवास फुल होता, म्हणून आम्ही प्रायव्हेट लॉजला स्टे केला. रात्री मंदिर परिसरात द्वारकामाई समोर मनाला भावणारे असे भजन चालू होते. मंदिर परिसरात साईबाबांच्या सुंदर अशा फोटो फ्रेम्स आहेत. शिर्डीमधील हे आहे श्री साई पालखी गार्डन. आता आपण आत जाऊन गार्डन पाहू. गार्डन मधील परिसर खूपच छान आहे. शिर्डीला आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. ओम साईराम.